खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी परफेक्ट दाबून बसलेल्या साहेबाला सखाराम आदरानं बोलला, धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुम्ही गोष्ट समजून घेतलीत या दुःखाची आणि फाईल मंजूर केलीत साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची. आभार तुमचे, मनापासून आभार साहेब, म्हणत साहेबाच्या हातावर खडी साखरेचा त्यांनी प्रसाद ठेवला. तसा साहेबाची तंबाखू मालता मालता पाठीमागचा शिपाई बोलला, ए गैबान्या, आधी ॲडव्हान्स जमा कर. माहीत नाही का साहेब पैशाशिवाय कशालाच तोलत नाहीत. आणि खडी साखर उचल, साहेबाचा डाएट चालू आहे, त्यात गोड खाल्लेलं चालत नाही. देवळातली 4 दाण्याची खडी साखर न चालणाऱ्या डाएटमध्ये टेबला खालूनच्या नोटा खाणं बसल का? आणि फुल झालेल्या ढेरीत अजून खायची ताकद असेल का? प्रश्न मनातला सखारामनं मनातल्या मनात गिळला. तिकडं मळलेल्या तंबाखूचा बार साहेबानं परत जोडला. फाईल मंजुरीत खिशातून 5,000 गेलेत साहेब. फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो. लागलं तर यावर्षी शेतात पेरणार नाही, पण आईची शपथ सांगतो साहेब, तुमचा ठरलेला हप्ता ठेवणार नाही. चालतंय चालतंय, आठवणीनं आणून दे, काहीच हरकत नाही. तुला तर माहिती आपल्या सहीशिवाय फाईल पुढे सरकत नाही. साहेबाच्या तंबाखूसाठी मळलेला हात शिपायानं झटकला आणि 10,000च्या फाईलसाठी 15,000ची लाच द्यायला लागल म्हणून सखाराम शेतात जाऊन झाडाला लटकला. आता पुन्हा हेच चक्र सुरू होईल. आत्महत्या केलेल्या सखारामला मदत जाहीर होईल. त्याच्या निधनाची बातमी पेपरात येईल. सखारामचं पोरग साहेबाकडे जाईल. साहेब त्याच्याकडून काही घेईल टेबला खालून, काही मागेल टेबला वरचं. 4 मिळतील त्याला आणि 12 होतील खर्च. साहेब आणि शिपाई मिळून मड्यावरचं लोणी खातील. पुन्हा एकदा आत्महत्येला दोघं मिळून जन्म देतील. पुन्हा एकदा आत्महत्येला दोघं मिळून जन्म देतील.